अच्छा, कधी विचार केलाय का की आनंदी राहण्यासाठी सगळ्यात सोपी आणि सगळ्यात स्वस्त गोष्ट कोणती असू शकते? आज आपण अशाच एका शक्तिशाली उपायाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या प्रत्येकाच्या आत्ताच दडलेला आहे. आणि तो उपाय आहे कृतज्ञता. अगदी बरोबर. आजचा आपला विषय आहे कृतज्ञता. हो, पण थांबा. ही फक्त एक चांगली भावना नाहीये. ही एक वैज्ञानिक शक्ती आहे जी आपल्या मेंदूची रासायनिक रचना म्हणजे केमिकल बॅलन्स पूर्णपणे बदलू शकते. चला तर मग पाहूया हे नक्की कसे घडतं. बरं, विचार करा. रोज सकाळचा अलाराम वाजतो, आपण डोळे उघडतो आणि डोक्यात येणारा पहिला विचार कोणता असतो? बहुतेक वेळा तो काही फार सकारात्मक नसतो, नाही का? चला, याच रोजच्या अनुभवापासून सुरुवात करूया. सकाळी उठल्या उठल्या डोक्यात कोणते विचार येतात? अरे यार, आज परत ट्रॅफिकमध्ये अडकावं लागणार, पगार खूपच कमी आहे, किंवा अजून स्वतःचं घर नाहीये. आपण दिवसभर आपल्याकडे काय नाहीये याचीच तक्रार करत बसतो. आणि ह्या तक्रारींच्या गोंधळात ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आहेत त्या तर आपण पूर्णपणे गृहीत धरून चालतो. आपलं चांगलं आरोग्य, रोज मिळणारं 2 वेळचं जेवण आणि आपल्यावर प्रेम करणारं कुटुंब, या मूलभूत गोष्टींकडे आपलं लक्ष तरी जातं का? पण या समस्येवर एक इतका सोपा आणि इतका प्रभावी उपाय आहे ना, तो उपाय म्हणजे कृतज्ञता. हो, आनंदाचे सर्वात स्वस्त गोळी. आता बघा, कृतज्ञता म्हणजे फक्त वरवर थँक्यू म्हणणं नाहीये, तर ती आपल्या मेंदूची एक खूप सकारात्मक आणि शक्तिशाली अवस्था आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक अगदी मनापासून आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आभार मानतो, तेव्हा ती असते खरी कृतज्ञता. हे ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, पण एक साधी भावना म्हणजे एक फिलिंग मेंदूवर वैज्ञानिकदृष्ट्या कसा काय परिणाम करू शकते? यामागे खरंच काही सायन्स आहे का? अरे नक्कीच आहे. हे फक्त चांगलं वाटण्यापुरतं नाहीये. असं समजा की आपण आपल्या मेंदूला आनंदी राहण्यासाठी अक्षरशः रिवायर करत आहोत. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपला मेंदू 2 शक्तिशाली हॅपी केमिकल्स तयार करतो. एक म्हणजे डोपामाइन आणि दुसरं सेरोटोनिन. डोपामाइन आपल्याला उत्साह आणि प्रेरणा देतं, तर सेरोटोनिन आपला मूड स्थिर ठेवून नैराश्याला आपल्यापासून दूर ठेवतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कृतज्ञता व्यक्त करणं हे मेंदूसाठी एका नैसर्गिक अँटीडिप्रेसंट औषधासारखं काम करतं. आणि सगळ्यात भरी गोष्ट काय माहितीये, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. हे ऐकायला तर छान वाटतंय, पण या दाव्यांना सपोर्ट करण्यासाठी काही ठोस पुरावा किंवा संशोधन आहे का? हो, नक्कीच. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे डॉक्टर रॉबर्ट एमॉन्स यांनी एक खूप प्रसिद्ध अभ्यास केला होता. त्यांनी एका ग्रुपला त्यांच्या आयुष्यातल्या त्रासदायक गोष्टी लिहायला सांगितल्या आणि दुसऱ्या ग्रुपला फक्त त्याच गोष्टी लिहायला सांगितल्या ज्याबद्दल ते आभारी होते. आणि फक्त 10 आठवड्यांनंतर जे निकाल आले ना, ते थक्क करणारे होते. जो गट कृतज्ञता व्यक्त करत होता तो दुसऱ्या गटापेक्षा तब्बल 25% जास्त आनंदी होता. इतकंच नाही तर त्यांची झोप सुधारली आणि शारीरिक वेदनेसुद्धा कमी झाल्या. आता हेच आपण आपल्या भारतीय संदर्भात पाहूया. आजची पिढी सोशल मीडियावर दुसऱ्यांचं परफेक्ट आयुष्य बघून सतत स्वतःची तुलना करत असते. त्याच्याकडे ती कार आहे, माझ्याकडे नाहीये, ही भावना आपल्याला थेट दुःखी करते. यालाच आपण तुलनेचा आजार म्हणू शकतो. आणि या आधुनिक तुलनेच्या आजारावर कृतज्ञता एका मानसिक ढालीसारखं काम करते. ती आपल्याला सतत आठवण करून देते की अरे, जे माझ्याकडे आज आहे ना, ते या जगातल्या लाखो लोकांसाठी अजूनही एक स्वप्नच आहे. तर मग आपल्या मेंदूला आनंदी करण्यासाठी आणि ही सवय लावण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का? हो, अगदी सोपे आणि प्रभावी असे 3 उपाय आहेत जे कोणीही लगेच अंमलात आणू शकतं. पहिला उपाय आहे कृतज्ञता रोजनिशी. रात्री झोपण्यापूर्वी फक्त अशा 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल आपण मनापासून आभारी आहात. अगदी साध्या, जसं की आज आईच्या हातचा छान चहा मिळाला किंवा आज कामावरून येताना ट्रॅफिक कमी होतं. दुसरा उपाय, माणसांचे मनापासून आभार माना. बायकोने बनवलेल्या जेवणाबद्दल किंवा ऑफिसमधल्या सहकार्याने केलेल्या मदतीबद्दल त्यांच्या डोळ्यात बघून अगदी मनापासून थँक्यू म्हणा. याने नाते खूप घट्ट होतात. आणि तिसरा उपाय आहे नकारात्मकतेत पण शोधा. म्हणजे जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यातही कृतज्ञता शोधायचा प्रयत्न करा. जसं की माझी गाडी पंक्चर झाली, पण बरं झालं ती एका गॅरेजच्या अगदी जवळच पंक्चर झाली, त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. हा पण खूप महत्त्वाचा आहे. आणि शेवटी हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कृतज्ञता म्हणजे ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला यावर वाद घालणं नाही, तर अरे वाह, आपल्याकडे निदान 1 ग्लास तरी आहे आणि त्यात प्यायला स्वच्छ पाणी आहे, याचा मनमुराद आनंद मानणं होय. तर मग आज अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू शकता? आजपासूनच सुरुवात करा आणि आपल्या मेंदूची केमिस्ट्री बदला. परीस फाउंडेशनच्या या मनाचे खेळ सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अधिक माहितीसाठी मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. मनाचे खेळ परिस फाउंडेशन